नमस्कार, सुनीता किचनमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करत आहे। चला तर आज आपण काजू मसाला बनवतोय। तर आपल्या घरगुती साहित्यातच आपल्याला बनवून घ्यायचं आहे। इथे मी 100 ग्रॅम काजू घेतलेत। हे बघा, हे अख्खे काजू घेतलेत आणि हे आपले मसाले ते तुम्हाला मी दाखवते। अद्रक लसणाची पेस्ट लागणार आहे। इथे मी लसूण बारीक कापून घेतले, अशी कसुरी मेथी घेतली 1 चमचा। इथे आपण किचन किंग मसाला घेतलाय 1 चमचा। आपला लाल तिखट आहे तो पण 1 चमचा घेतला आहे मी। काश्मीरी पावडर घेतले 1 चमचा कलरसाठी आणि इथे मी धना जिरा पावडर 1 चमचा घेतलाय। हळद घेतले अर्धा चमचा आणि पाव चमचा गरम मसाला। आणि हा आता आपण कांदा घेतलाय ना, हा कांदा आपल्याला बॉईल करून घ्यायचा आहे, पेस्ट करायची त्याची। त्यासाठी हा कांदा घेतलेला आहे। 3 कांदे घेतलेत मी कापून आणि हे काजू ह्याच्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे दोघांची आपल्याला पेस्ट करून घ्यायचं आहे बॉईल करून। हा फोडणीसाठी 2 कांदे कापून घेतलेत मीडियम साईजचे, 2 टोमॅटो आहेत आणि आपल्याला फोडणीमध्येच ही मिरची टाकायची आहे। 2 मिरच्या मी घेतल्यात कापून। चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर पहिलेच आपण गॅस पेटवून घेऊया। आता ह्या एका पातेल्यात मी पाणी ठेवलंय, त्याच्यामध्ये हा कांदा टाकून घ्यायचा आपल्याला। हा कांदा आणि काजू शिजून द्यायचे, 10 मिनिटं तरी आपल्याला हे शिजून द्यायचं आहे। आता इकडे आपल्याला ही गॅस पेटवून काजू आहेत ना ते आपल्याला परतून घ्यायचे। मी तूप टाकून घेतलं 1 चमचा, परत 1 चमचा टाकले, 2 चमचे मी तूप टाकून घेतले। तुम्हाला जर नुसत्या तेलामध्ये जरी करायचं असलं ना तरी केलं तरी चालेल। आणि 1 चमचा तेल टाकून घेतले। आता हे काजू आहे ना आपल्याला ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे, मस्त हे खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला, चांगला गुलाबी कलर होईपर्यंत। आता काजू आपले भाजून झालेत, गॅस बंद करून घेते आणि हे काजू आता आपल्याला काढून घ्यायचे। आता हे आपलं शिजून झालंय, मी आता गॅस बंद करून घेते। हे मी गाळून घेतलंय एखाद्या गाळणीने आणि हे आता थंड झालं ना का ह्याची आपल्याला पेस्ट करून घ्यायचे। आता आपण गॅस पेटवून घेऊया। इकडे मी गरम पाणी करायला ठेवलंय आपल्या भाजीसाठी। आता ही कढई ठेवली ना त्याच्यातच आपल्याला भाजी बनवून घ्यायची। परत मी त्यात 2 पळी तेल टाकून घेते। ह्या भाजीला थोडं तेल जास्त लागतं, तुमच्या अंदाजाने तुम्हाला जेवढं लागेल तेल कमी जास्त ते करू शकता तुम्ही। तर तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झाले, मी आता जिरे टाकून घेतलेत अर्धा चमचा आणि तेजपत्त्याची 2 पाने घेतलेत ते टाकून घेते ह्याच्यात। दालचिनीचा 1 तुकडा, 2 काली मिरी आणि 2 लवंग आणि हिरवी वेलची 3 घेतलेत मी। गॅस थोडा बारीक करते आणि पहिलाच आपल्याला हा लसूण आपण घेतलाय ना कुठून तो टाकायचा। लसूण थोडा लाल झाला पाहिजे। हा बघा लसूण आपला झालाय परतून। आता हा कांदा ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा। कांदा पण आपल्याला मस्त असं परतून घ्यायचं आहे। ही भाजी आपण जर बाहेर खायला गेलो तर किती पैसे जातात, फक्त आपल्याला काही काजू जरा महाग पडतात म्हणून एवढंच। नाही तर घरच्या घरी जर बनवलं आपल्या घरगुती साहित्यामध्ये सगळ्या घरातल्या माणसांना पोटभर खायला मिळते ही भाजी। आता आपला कांदा परतून झालाय। आता ह्याच्यामध्ये आपल्याला अद्रक लसणाची पेस्ट टाकून घ्यायची आहे। त्याच्या आधी मी हिरवी मिरची आपण घेतली ना कट करून, ह्या 2 मिरच्या मी घेतल्या होत्या कट करून, ते आपल्याला टाकून घ्यायचे आहेत। आता अद्रक लसणाची पेस्ट 1 चमचा टाकले मी। आता हे आपण मसाले घेतलेत ना ते पण आपल्याला ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत। हे धना जिरा पावडर, हळद आणि गरम मसाला, तर हे पण चांगलं परतून घ्यायचे आहेत मसाले आपल्याला। तर हे परततेत ना तोपर्यंत आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचा आहे ह्याच्यामध्ये, म्हणजे टमाटे आणि मसाले चांगले शिजवून घेतील। आपण 5 मिनिटं हे एकजीव करून झाकून ठेवूया, म्हणजे नरम मस्त होईल टोमॅटो। आता हे आपलं परतून झालं आहे, ह्याला आता 5 मिनिटं झाकून ठेवायचं। आता हे बघा आपलं हे पण पेस्ट करून झाले, हे बघा मस्त अशी बारीक वाटून घेतलेली आहे।
आता आपण बघूया आपला टोमॅटो जर नरम झाला आहे काय. टोमॅटो पण मस्त आपला नरम झालेला आहे. हा बघा, आणि मसाले पण चांगले शिजलेत. आता ही आपण पेस्ट करून घेतलेली आहे ना, ती आता ह्याच्यामध्ये टाकून घेऊया. तर हे सगळं एकजीव करून घ्यायचं आणि चांगलं शिजून द्यायचं. तर ह्याच्यामध्ये थोडं पाणी टाकून घेते मी. गरम पाण्याचाच वापर करायचा आपल्याला ह्या भाजीला. आता ह्याच्यावरती झाकण, ह्याला 5 मिनिटं चांगलं शिजून द्यायचं आहे आपल्याला. तर 5 मिनिटं झालेत, आपला मसाला शिजलाय काय बघूया. हे बघा, मस्त शिजलाय मसाला. ही भाजी काही जास्त पातळ नसते, थोडी घटसरच असते. हे बघा, कलर पण छान आला आपल्या भाजीला. आता आपण हे काजू घेतलेत ना, ते टाकून घेऊया. आणि मीठ टाकलं नव्हतं, मीठ टाकून घेते. किचन किंग मसाला घेतलेला ना, तो टाकून घेते. किचन किंग मसाल्याच्या ऐवजी तुम्ही जरी पावभाजी मसाला जरी टाकला ना या भाजीमध्ये, तरी मस्त याचा कलर येतो. आता ही मी दुधावरची मलाई होती ना, ती अशी पेटून घेतली आणि ती टाकली. तुमच्याकडे फ्रेश क्रीम असली ना, ती टाकली तरी चालेल. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकते. आता आपल्याला त्यामध्ये बटर टाकून घ्यायचं आहे आणि कसुरी मेथी. त्याने भाजीला टेस्ट एकदम मस्त येते. परत आपल्याला एखादा मिनिट याला वाफ घ्यायचं आहे चांगलं. तर झाकण काढून घेते आणि भाजी आपली बघते. हे बघा, भाजी कलर पण किती छान आलाय. तर इथे आपला काजू मसाला बनवून तयार झालेला आहे. बघा, आजची रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशीच एखाद्या नवीन रेसिपीसह. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.